आपल्या कार्यकर्तृत्वाने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात, सहकारात आणि साखर कारखानदारीमध्ये अल्पावधीत ठसा उमटवणारे माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माढा विधानसभा मतदारसंघ. दर्शको नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 1 ऑगस्ट 2025 सकाळची स्थिती. उजनी धरण 98% इतकं भरलेलं आहे आणि धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा 20,000 क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे. वीज निर्मितीसह भीमा नदीमध्ये 21,600 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. दौंडची आवक कमी होऊन 17,541 क्युसेक इतकी झाली आहे. याचं कारण म्हणजे वरच्या धरणांमधून सोडण्यात येणारं पाणी कमी करण्यात आलं आहे. भीमा खोऱ्यामध्ये पाऊस मंदावला आहे, त्यामुळे आता घोड धरणातून 2,000 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. चासकमारमधनं 1,600, यासह मुळशीमधनं 1,100, तर खडकवासला प्रकल्पातून 3,740 क्युसेकचा विसर्ग आहे. त्यामुळे पुणे बंड गार्डनचा जो विसर्ग आहे तोही कमी होऊन 12,401 क्युसेक इतका झाला आहे आणि दौंडजवळ भीमा नदी 17,541 क्युसेकनं वाहते, म्हणजे विसर्ग 17,541 क्युसेक इतका आहे. दरम्यान भीमा नदीची पाणी पातळी आता कमी होऊ लागली आहे. नीरा नृसिंहपूर येथे भीमा नदीची पाणी पातळी ही 43,761 क्युसेक इतके भीमा नदी वाहतीये. पंढरपूरमध्ये 35,000 क्युसेकनं भीमा नदी सकाळी 9 वाजता वाहत होती. दरम्यान उजनी धरणामधला एकूण पाणी साठा जो आहे तो 116.17 TMCचा आहे. उपयुक्त पाणी हे 52.51 TMCचं आहे. धरणाची वाटचाल टक्केवारीच्या 100कडे सुरू आहे. धरणावर आज 1 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. या पावसाळा हंगामात 1 जूनपासून 215 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व पाऊस मात्र 255 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला होता. धरणातून सीना माढा योजनेकरता 180, दहेगाव करता 80, भीमा सीना जोड कालव्यात 400 आणि मुख्य कालव्यामध्ये 1100 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. दुसरीकडे वीर धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्गही कमी करून तो 4,346 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे. वीर धरण जे आहे ते जवळपास आता 89.71% इतकं भरलेलं आहे. भीमा खोऱ्यातील सगळीच धरणं ही आता झपाट्यानं भरू लागली आहेत. आज अत्यंत कमी स्वरूपाचा पाऊस हा काही धरणांवर नोंदला गेला आहे. मुळशीवर 29, टेमघरवर 27, बरसगाववर 13, पानशेतवर 13, खडकवासल्यावर 2, तर नीरा खोऱ्यातल्या गुंजवणीवर 14, नीरा देवघरवर 15, भाटघरवर 5 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. नाझरे प्रकल्पावर 3 मिलीमीटर पाऊस झालेला आहे.